नमस्कार फ्रेंड्स, पुन्हा एकदा पारंपरिक संस्कृतीला जपत आलेला महाराष्ट्रीयन लोककलेचा सांस्कृतिक जागरण गोंधळ पुन्हा एकदा 14 नोव्हेंबरला सिनेमाघरात पडद्यावर झळकला आहे। नवीन लग्न झालेल्या जोडप्याला नव्या संसाराच्या सुखमय वाटचालीची वाट दाखवणारा गोंधळ। आपल्या कुलदैवत देवतांना आवर्जून आमंत्रित करून लग्न झालेल्या जोडप्याला आशीर्वाद मिळवून देण्याचा मार्ग म्हणजे एका रात्रीत मांडला जाणारा जागरण गोंधळ। हाच गोंधळ नवीन चेहऱ्यांना घेऊन रायटर दिग्दर्शक संतोष डावकर यांनी जबरदस्त कास्टिंग करत ग्रामीण डायलॉग घेऊन उत्कृष्टपणे दाखवत आपल्या समोर आणला आहे। किशोर कदम, कैलास वाघमारे, योगेश सोहनी, इशिता देशमुख या सर्व कलाकारांनी आपल्या नॅचरल ऍक्टिंगने अक्षरशः प्रेक्षकांवर जबरदस्त आपली छाप सोडली आहे। उत्कृष्ट दर्जाची सिनेमाग्राफी, लाईट डिझाईन, प्रोडक्शन, कॉस्ट्यूम डिझाईन पूर्ण एका रात्रीत घडणाऱ्या स्टोरीवरील हा गोंधळ अगदी परफेक्टपणे दाखवला आहे। नुसता गोंधळच नव्हे तर त्याच रात्रीत एक पॉलिटिशियन त्याच नवऱ्या मुलीला इम्प्रेस करण्याचा ट्रायल करतो। हे सगळं बघून एडिटरने आपल्या किती उच्च दर्जाचा लेवलचा बेस्ट दिलेला आहे हे स्टोरी बघून नक्कीच कळाल्याशिवाय राहत नाही। एका पॉलिटिशियन पासून ते गावातल्या ट्रेडिशन पर्यंत ही मूवी कशी कलेक्ट करते आहे हे अगदी बघण्यासारखं आहे। 2 तासाच्या या मूवीने जबरदस्त गोंधळ घातला आहे, तो मात्र बघण्यासारखा आहे। गोंधळ सिनेमाने साऊथ सुपरस्टार धनुषलाही भुरळ घातली आहे। इलायझर राजा यांच्या संगीताची प्रशंसा करत गाणं शेअर करत तोंड भरून कौतुक केलं आहे। मर्डर, मिस्ट्री, सस्पेन्स, थ्रिलर, सांस्कृतिक, लोककला, पॉलिटिशियन यांनी पूर्णपणे असलेला हा मराठी इंडस्ट्रीचा सगळ्यात जबरदस्त बेस्ट फिल्म आपण म्हणू शकतो। मूवी मधील एकही डायलॉग मिस करण्यासारखा नाही। स्टार्ट टू एंड एंगेजिंग स्टोरी। सिनेमातील पूर्ण कॅरेक्टर अगदी महत्त्वाचे, एकही कॅरेक्टर वगळता येण्यासारखा नाही। 1, 2, 3 नव्हे तर 150 ते 200 लोकांना घेऊन चालू ठेवलेला हा वनर अगदी अंगावर शहारे आणतो। आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिल्म मध्ये घेतलेले वन टेक शॉट अगदी बघण्यासारखे आहेत। गोंधळ ही मूवी इतकी एंगेजिंग आहे की कधी स्टार्ट होते आणि कुठे संपते हे बघणाऱ्यांना कळतही नाही। महाराष्ट्राभर 14 नोव्हेंबरला नुकताच प्रदर्शित झालेला गोंधळ हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे। चित्रपटाचा 90% भाग हा रात्रीच्या अंधारातला, मशाली, दिवट्या आणि बुधल्या प्रकाशाने व्यापलेला आहे। प्रत्येकाच्या मनात कुठल्या न कुठल्या प्रकारे चालणारा हा गोंधळ बघणाऱ्याच्या मनातही अगदी गोंधळ घालून जातो। मागे आलेल्या दशावतार जारण या मूवीने मराठी फिल्म इंडस्ट्रीला जो मान मिळवून दिलेला आहे तो मान पुन्हा एकदा गोंधळ या मूवीने उचलून धरत मराठी माणसाला खडसावून जागा केला आहे। हा चित्रपट महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा सन्मान करतो आणि तिला आधुनिक कथेसोबत जोडतो। एक पॉलिटिशियन आणि संस्कृती, कला, सभ्यता, प्रेम, सत्तेमध्ये गुरफटलेला गोंधळ मनाचा ठाव घेत दिग्दर्शकांनी या कथेत मांडला। नुसता बहुचर्चित असलेला सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रत्येक सिनेमाघरात उडणारा गोंधळ बघून आश्चर्य वाटेल की या चित्रपटाचं प्रमोशन कुठंही दिसत नाही। याचं कारण असं आहे की आधीच दिग्दर्शक संतोष डावकर यांनी आवाहन करून सांगितलं होतं की आमच्या चित्रपटाचा ट्रेलरही कोणी बघू नका। खरंच याला मराठी माणसातला असलेला जबरदस्त कॉन्फिडन्स ही म्हणता येईल। भारत सरकारने देखील मोठ्या पॅनलवर या चित्रपटाची दखल घेतली आहे। त्याबरोबरच हा गोंधळ चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावरही पोहोचला आहे। त्याबरोबरच भारतीय पॅनोरामा गोल्डन पिकॉक सेक्शन मध्ये गोंधळ या चित्रपटाची निवड झालेली आहे। हे म्हणजे मराठी माणसाला आणि मराठी कला सिनेमासृष्टीला गौरवाची गोष्ट आहे।